डोकेदुखी किती कॉमन आणि त्रासदायक असते नाही का? आपलं सगळं लक्ष काढून घेते आणि रोजच्या कामांमध्ये पण अडथळा येतो. तर मग चला या माहितीच्या आधारे आपण काही सोपे आणि नैसर्गिक उपाय बघूया. मला खात्री आहे हा प्रश्न बघून अनेकांना वाटलं असेल की अरे हे तर माझ्याबद्दलच बोलतायत. कारण डोकेदुखी म्हणजे फक्त शारीरिक वेदना नसते, ती आपल्याला मानसिकरित्याही थकवते. आज आपण याच समस्येवर लक्ष देणार आहोत. चला तर लगेच कामाला लागूया. समजा आत्ता याच क्षणी डोकं दुखायला लागलं, तर पटकन आराम मिळवण्यासाठी काय करता येईल? या पहिल्या भागात आपण असेच काही झटपट करण्यासारखे उपाय पाहूया. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे चारीही उपाय आपल्या किचनमध्ये सहज सापडतात. बघा, आल्यामध्ये ना नैसर्गिक दाह विरोधी गुणधर्म असतात, म्हणजे ते वेदना आणि सूज कमी करतं. पुदिना मसल्सना रिलॅक्स करतो. तुळशीमुळे तर लगेच आराम मिळतो. आणि लवंगेचा वास किंवा तेल वेदना शांत करायला मदत करतं. एकदम सोपे आणि खरंच खूप प्रभावी उपाय आहेत हे. ओके, तर इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. तात्पुरते उपाय तर ठीक आहेत, पण समस्येच्या मुळाशी जायचं असेल तर आपली डोकेदुखी नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक प्रकारावरचा उपाय वेगळा असू शकतो. चला आता जरा डिटेक्टिव्ह बनूया आणि आपल्या डोकेदुखीचा प्रकार ओळखायला शिकूया. या भागात आपण वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेऊ, म्हणजे त्यावर अगदी योग्य उपाय करता येईल. ही स्लाइड खूपच महत्त्वाची आहे, जरा लक्ष द्या. जर डोकेदुखीसोबत मळमळ आणि जळजळ होत असेल तर ती पित्ताची डोकेदुखी असू शकते. त्यासाठी कोमट पाण्यात लिंबू किंवा थंड दूध पिऊन बघा. कपाळावर एक प्रकारचा दाब जाणवत असेल तर तो ताण आहे. त्यासाठी चांगली झोप आणि मान खांद्याला मसाज हाच उपाय आहे. आणि जर डोक्याच्या फक्त एका बाजूला असह्य वेदना होत असतील तर तो मायग्रेन असू शकतो, ज्यासाठी शांत आणि अंधाऱ्या खोलीत आराम करण्याशिवाय दुसरा चांगला उपाय नाही. आणि हे अगदी खरंय. डोकेदुखी झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा ती होऊच नये यासाठी आधीच काळजी घेतलेली कधी चांगली, नाही का? चला तर आता आपण प्रतिबंधात्मक उपायांबद्दल बोलूया. आता आपण अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या जर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आणल्या तर डोकेदुखीचा त्रास मुळापासून कमी होऊ शकतो. हा आकडा कसला आहे असा प्रश्न पडला असेल तर हा आहे दिवसभरात कमीत कमी प्यायच्या पाण्याच्या ग्लासांचा आकडा. अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही, पण डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता हे डोकेदुखीचं एक मोठं कारण आहे. त्यामुळे दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलाच हवं. आणि हा आकडा आहे आपल्या शांत झोपेच्या तासांचा. अपुरी झोप म्हणजे स्ट्रेसला आमंत्रण. एका अभ्यासानुसार रोज रात्री 7 ते 8 तास शांत झोप घेतल्याने डोकेदुखीचा धोका तब्बल 70% कमी होऊ शकतो. खूप मोठा आकडा आहे हा. आजकाल आपलं बहुतेक आयुष्य मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनसमोरच जातं. त्यामुळे नकळतपणे डोळ्यांवर खूप ताण येतो आणि त्यातूनही डोकं दुखू शकतं. म्हणूनच नियमितपणे डोळे तपासून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. जीवनशैलीतल्या बदलांसोबतच मनाला आणि शरीराला आराम देण्यासाठी काही नैसर्गिक पद्धतीसुद्धा खूप कामी येतात. या तणाव कमी करून डोकेदुखीला लांब ठेवतात. बघूया कोणत्या आहेत त्या. हे किती सोपं आणि परिणामकारक आहे पहा. अनुलोम विलोम आणि भ्रामरीसारखे प्राणायाम थेट आपल्या नर्वस सिस्टमला शांत करतात. कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातलं रक्ताभिसरण सुधारतं आणि दिवसभराच्या थकव्यानंतर कोमट मिठाच्या पाण्यात 10 मिनिटं पाय बुडून बसण्यासारखा दुसरा आराम नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण घरगुती उपायांबद्दल बोललो. पण आता एक गोष्ट सांगणार आहे, ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही गोष्ट खूप गांभीर्याने घ्या. घरगुती उपाय हे साध्यासुध्या डोकेदुखीसाठी ठीक आहेत. पण जर डोकं सतत दुखत असेल, औषध घेऊनही फरक पडत नसेल किंवा डोळ्यांसमोर अंधारी वगैरे येत असेल, तर प्लीज स्वतःहून काही करत बसू नका. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न आपल्या मनात नक्कीच यायला हवा. तो म्हणजे फक्त डोकेदुखीवर उपाय करण्यापलीकडे आपल्या संपूर्ण आरोग्याला महत्त्व देण्यासाठी आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं हीच खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्याकडे टाकलेली पहिली पायरी असेल.